अनेकांना असं वाटत होतं, म्हणजे मी तर पहिल्यांदा जेव्हा निवडून गेलो, मी कायम सांगतो की ताईंनी अक्षरशः लहान भावासारखी ओळख करून दिली होती. तेव्हा गांगरलो होतो पहिल्यांदा दिल्लीत गेल्यावर. दिल्लीत गेल्यावर गांगरलो होतो, जत्रेत हरवलेल्या पोरासारखी अवस्था झालेली असते. आणि नंतर कळलो दिल्लीत गेल्यानंतर एक फार महत्वाची ओळख, या तुमच्या मातीची बारामतीची फार महत्वाची ओळख दिल्लीत आहे, देशात आहे. आणि मग कळलं की यंदाच्या लोकसभेची निवडणूक दोन वेगवेगळ्या वृत्तींमध्ये होती. बारामतीची ज्या माणसानं ओळख देशाला दिली तो माणूस, की बारामतीमुळे ज्यांना ओळख आणखी वाढवता आली ती वृत्ती, या दोन पैकी निर्णय करायचा होता. आणि तुम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलात. यासाठी तुमच्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक, मनापासून आभार. की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही खासदार निवडून दिलात? हा, तुम्ही खासदार निवडून दिला. बारामतीकरांना तुम्ही फक्त खासदार नाही निवडून दिला, कारण माझ्या माता भगिनींना सगळ्यात मोठा वसा आणि वारसा लाभलेला असतो तो मातृत्वाचा, कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा. मातृत्वाचा वारसा राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा, कर्तृत्वाचा वारसा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आणि नेतृत्वाचा वारसा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा असतो. आणि हा वसा आणि वारसा घेऊन तुम्ही एक महाराष्ट्राची लेख, तुम्ही एक जिजाऊ सावित्री अहिल्याची लेख जेव्हा दिल्लीत पाठवली, तेव्हा एक कित्येक आयांचं स्वप्न आहे, माझ्या कित्येक भगिनींचं स्वप्न आहे. म्हणजे लेकीच्या जन्माला आल्यानंतर त्या प्रत्येक लेकीचं स्वप्न असतं की एक दिवस असं काहीतरी करेल की माझ्या कर्तृत्वानं माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवून दाखवेल. आणि हे स्वप्न माझ्या कित्येक भगिनींच्या डोळ्यात पेरणारा खासदार म्हणजे महासंसदरत्न सुप्रियाताई सुळे यांना तुम्ही संसदेत पाठवलं, त्याबद्दल तुमचं. आणि म्हणूनच जाता जाता फक्त एवढंच सांग, तुम्ही बारामतीकरांनी दाखवून दिले आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. जाहीर करायचं, त्यासाठी काय करायचं तेवढं फक्त लक्षात. बारकाईने आहे ना, किती बी दमदाटी केली, आले ना बोलली, किती बी दमदाटी केली तरी लोक आता बदलत नाही. बघतोच तुला बघून घेतो, स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. किती बी दमदाटी केली तरी लोक आता बदलत नाही. बघतोच तुला बघून घेतो, स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. वस्तू चोरली रंग बदलला, वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही. स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते पटत नाही. घड्याळ जरी चोरलं तुम्ही, घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे. घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे. जाकीट घाला, योजना काढा, हवा फक्त पवार साहेबांची आहे, हवा फक्त पवार साहेबांची आहे. आणि म्हणून गड्यांनो लक्षात ठेवा, ही जबाबदारी फक्त विधानसभेची नाही. लोक सांगतील, लोक येतील, प्रचार करतील, म्हणतील लोकसभा तो सिर्फ झाकीची विधानसभा अभिभागी आहे. वस्तादाना एवढं साधं समजू नका. वस्तादासाठी विधानसभा सिर्फ झाकी आहे. एका महाराष्ट्र वस्तादाच्या पाठीमागे उभा करा, त्यांच्या मांडीवर जाऊन बसलेत ना ते दिल्लीचं सरकार नाही दादाला हलवलं ना तर बघा. आणि म्हणून या विधानसभेला भावानं लक्षात ठेवा, या विधानसभेला लक्षात ठेवा. तुमच्या माझ्या आयुष्याच्या भविष्याच्या नशिबाच्या सातबाऱ्यावर एक नाव आहे, त्याचं नाव आहे शरद पवार. ज्या माणसानं आपली गिरायची शेती बागायती केली, ज्या माणसानं आपल्या दारात दुचाकीच्या ऐवजी चार चाक्याने, ज्या माणसामुळे आपली सापराची घरं स्लॅबची झाली, ते नाव आज महाराष्ट्राच्या काळजावर कोरलंय. आणि म्हणून लक्षात कायम ठेवायचं, काही झालं तरी
बापाला विसरायचं नसतं, त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख म्हणून व्हायचं असतं। आणि जेव्हा या सुरकुतलेल्या चेहऱ्यानं डोळे मिचकावी, जेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हसतो, तेव्हा दिल्लीतल्या सरकारलाही घाम फुटतो। त्यामुळे ट्रेलर महाराष्ट्राची विधानसभा खूप झाकी आहे आणि त्यानंतर केंद्रात सुद्धा आपलंच सरकार आणणं बाकी आहे आणि तेवढी ताकद आणण्यासाठी वस्ताद सक्षम आहे, या तुमच्या सगळ्यांची खात्री आहे। म्हणूनच ही विनंती करतो, या विचारानं हे शिवस्वराज्य आणण्यासाठी, आणि आतापर्यंत फक्त म्हणत होतो हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, पण आता गेल्या काही वर्षात बघितलं तर महाराष्ट्रातून जाणारे नेते गुडघे टेकून कोणती साथ करतात। आता दिल्लीच्या सरकारला नजरेला नजर भिडवणार सरकार महाराष्ट्रात आणायचं, त्यासाठी कंबर बसा। कारण बारामतीने जर करामत केली तर भले भले तोंडात बोट घालतात आणि ती करामत करा, एवढा विश्वास थांबतो। धन्यवाद। जय शिवराय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।